द्वितीयंपि तृतीयंपि बनतेजी अवकाश द्या वेळ द्या आणि आम्हाला सद्धम्माचा उपदेश करा असे आम्ही सारेजण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पुण्यवान शाक्य यांच्या प्रथम जन्मदिवसाच्या अनुषंगाने आपणास विनंती करीत आहोत विनंती करीत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक देव आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण। आजच्या या मंगलमय सुसंस्काराच्या विधीच्या प्रसंगी जन्मदिवसाच्या अनुषंगाने महापुण्यवान छोटी उपासिका शाक्या यांच्या आजी आजोबा माता पितांनी आमंत्रित केलेले पूज्य डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपालजी महातेरो, डॉक्टर ज्ञानबुद्धीजी महातेरो, पूज्य भिक्खू धम्मधर तेरो, पूज्य भिक्खुनी अभिज्ञा, पूज्य भिक्खुनी सुनंदानंदा बोधी, भिक्खुनी धम्म करुणाशिला आणि संपूर्ण शेंडे परिवारातील अपतेष्ट ज्ञातिगण उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो, पूज्य डॉक्टर एम सत्यपालजी महातेरो आणि पूज्य भिक्खू ज्ञानबोधीजी थेरो या दोनही महातेरो भिक्खूंनी बालकांवर सुसंस्कार टाकण्यासाठी तथागतांनी जे श्रेष्ठ अशा प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत ते कर्म आज प्रत्यक्ष रूपाने शेंडे परिवारांनी केलेले आपण साक्षीदार आहात। आणि निश्चित स्वरूपात आपण बघाल, निश्चित स्वरूपामध्ये असे अनेक मुलं मुली आम्ही बघितलेले आहेत की त्यांच्या माता पितांनी कल्याण मित्र कोण्या भिक्खू आणि भिक्षुकडून ऐकून गर्भाशयापासूनच जे संस्कार टाकलेले आहेत त्या मुला मुलींचे रिझल्ट आम्ही बघतो की वर्गामध्ये ते वर्ग सोडत नाहीत, नंबर सोडत नाहीत। घरामध्ये आचरणामध्ये सुद्धा त्यांना वारंवार काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत तर ते तसे त्यांचे वागताना दिसतात। तर त्यांचा तो प्रभाव आणि त्यांचं ते केलेले कर्म आता मात्र रिझल्ट म्हणून येत आहेत। आणि हे जे लहान लहान लेकरं, हे जे लहान लहान बालक आहेत तर हेच उद्याचा भारत आहे, हेच उद्याचा भारत आहे। आपण बौद्धमय भारताची जी बाबासाहेबांची शेवटची जी संकल्प इच्छा होती ती वारंवार जी आपण सांगतो तर ती मात्र यांच्यामधूनच पूर्ण होईल। जेव्हा या लहान लहान लेकरांवर सुसंस्कार राहतील तर निश्चित स्वरूपामध्ये ते सुसंस्कार त्यांच्याकडे वाटचाल करतील आणि ते निश्चित स्वरूपामध्ये शील समाधी प्रज्ञेचं जीवन जगतील, स्वतः सुखाने राहतील, इतरांना सुद्धा सुखाने जगण्यासाठी, वागण्यासाठी, आचरण करण्यासाठी मार्ग तयार करून ठेवतील। म्हणून सुसंस्कार किती महत्त्वाचे असतात हे आजच्या आपल्या प्रवचनातून आपल्या लक्षात आलेलं असेल। मी भिक्षू जीवनामध्ये असे अनेक उदाहरण पाहिले, सुसंस्काराचे पण पाहिले आणि कोणते संस्कार दिले नाही पण मात्र मुलांनी आपोआप कुसंस्कार ग्रहण केले। कारण ह्या जगात कोणतेच मायबाप नाहीत की ते आपल्या मुलांवर कुसंस्कार देतील, ते देत नाहीत। कुसंस्कार देण्याची गरज नाही, म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्या लेकरांना कोणतेही मायबाप बंड होण्याचं प्रशिक्षण देत नाहीत घरात, किंवा लेकरांना शिव्या देण्याचं प्रशिक्षण देत नाहीत, पण ते त्यांना येतात। पण वंदाला शिकवावं लागतात, ABCD शिकवावं लागते, त्याचबरोबर त्यांना इतरांना मदत करणं, सेवा करणं, दान शिकवावं लागतं। पण मात्र वाईट गोष्टी शिकवावं लागत नाही, ते आपोआप येतात। जसे की उदाहरणार्थ जर आपल्या घरात लाईट जर आणायचं असेल तर यासाठी खूप मेहनत करावी लागते, कुठंतरी
पाण्यापासून, कचऱ्यापासून, कोळशापासून वीज तयार करावं लागते. ती साठवण्यासाठी मोठं पॉवर हाऊस तयार करावं लागतं. तिथं मोठ्या मोठ्या मशिनरी मधून ते मोठ्या मोठ्या वायरच्या माध्यमातून खांब्याच्या द्वारे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सबस्टेशन मध्ये ते साठवावं लागतं आणि मग ते प्रवाहित करून कुठंतरी मग आपल्याकडे डीपी वर येतं. डीपी वरून तार वायर ओढून आपल्या घरात ते आपल्या मीटर पर्यंत येतं आणि मीटर पासून पुन्हा मग आपल्याला आपल्या घरातली मेहनत करावी लागते. मग भीतीच्या आतून किंवा भीतीच्या बाहेरून, मग बाहेरून पट्ट्या देऊन म्हणा, आतून पट्ट्या देऊन म्हणा, मग असं करत 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 सगळ्या घरामध्ये ती वायरिंग करावं लागते. ती वायरिंग बोर्ड पर्यंत आणावं लागते आणि बोर्डापासून पुन्हापासून ते डबल वायर जोडत 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 त्या होल्डर पर्यंत न्यावं लागते आणि होल्डर मधून पुन्हा मग तिथं पुढं एखादा लाईट म्हणा, ट्यूब म्हणा, मर्क्युरी म्हणा आणि ह्या सगळ्या जोडावं लागतं. आणि मग बटन दाबल्यानंतर बघा ती कुठल्या तरी तळ्यावर तयार झालेली लाईट मग मात्र तुम्हाला आपल्या ह्या लाईट मध्ये, आपल्या याच्यामध्ये प्रकाशाच्या रूपाने दिसते. मेहनत परिश्रम तिथे केल्या जातात, संस्कार तिथे केले जातात. परिणाम त्याचा आपल्या घरात येतो की अंधार दूर होतो, उजेड पडतो आणि उजेडाने आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्याला दिसतात. कमीत कमी भौतिक जगामध्ये ठेस लागत नाही, पडत नाही, हातपाय मोडत नाही. म्हणजे जे काही छोटे मोठे अंधारामध्ये आपल्याला धोके होतात तर तेवढ्या धोक्यापासून ही लाईट आपलं रक्षण करते. परंतु प्रज्ञा नावाचा जो लाईट आहे, प्रकाश आहे, आणि त्या अज्ञान नावाच्या, अविद्या नावाच्या अंधारापासून जे धोके तयार होतात, आपल्याला अविद्येमुळे जे धोके तयार होतात, हत्या करण्याचा धोका झाला तर जेलात जावं लागतं किंवा आपली हत्या होते. चोरी कर्मांचा नावाचा जर धोका जर झाला तर जेलात जावं लागतं. नसता दरिद्र म्हणून बस स्टँड, रेल्वे स्टेशनला अनेक जन्म ग्रहण करावं लागतं. दुराचार नावाचं कर्म जर झालं तर दुर्गतीला, नरकात, जलात जाऊन नंतर मनुष्य लोकात आल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं नपुसक किंवा अशा प्रकारचं अनेक जन्मापर्यंत हे बनून उत्पन्न व्हावं लागतं. त्याच्यानंतर जर खोटं नाटक बोललं तर पुन्हा पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्यामध्ये 420च्या खाली पकडल्या जाऊ शकतं. किंवा इकडे मनुष्य लोकात आल्यानंतर सुद्धा त्याचे कोणी मित्र राहत नाही, कारण की त्यांनी खोटं बोलल्याचे परिणाम असल्यामुळे तो परिणाम येऊ शकतो. जर पंचशीला तर 5वं शील तोडल्यानंतर दुर्गतीला, नरगतीला किंवा पोलीस स्टेशन मध्ये जावं लागतं. किंवा मनुष्य लोकात जर आला यदा कदाचित तर अपंग किंवा अशा प्रकारचं विकलांग बनून यावं लागतं. अशा प्रकारचं भगवंतांनी खूप विश्लेषण केलेलं आहे, खूप सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आणि म्हणून संस्कार हा लाईट तयार करण्यासाठी एवढे परिश्रम करावे लागतात, परंतु अंधार तयार करण्यासाठी काय करावं लागतं का? घरात जर अंधार तयार करायचा असेल तर अंधारासाठी नवीन एखादा बोर्ड लावला का? अंधारासाठी काही वायरिंग केलेली आहे का? अंधारासाठी कुठे डीपी बसवली का? अंधारासाठी कुठं काही मीटर आहे का? आणि अंधारासाठी कुठं काही कोळशातून तयार केले का? नाही. म्हणजे अंधार तयार करावा लागत नाही, तो आपोआप असतो. तसं सुसंस्कार टाकावं लागतात, कुसंस्कार टाकावं लागत नाहीत. म्हणून गहू पेरावं लागतात, तांदूळ पेरावं लागतो, आंबे लावावं लागतात, चिकू, सफरचंद लावावं लागतात. या सगळ्या फळांची लागवड करावं लागते. गवत लावावं लागत नाही, ते आपोआप उगवतं. गवत आपोआप उगवतं. ते झिंजुरडे किंवा ते चिकटा किंवा ते काय म्हणतात ना, लांडगे, ते जे शेतामध्ये येतात ना जास्तीचं काळी कचरा, तो पेरावा लागत नाही, तो आपोआप येतो. तशा प्रकारे वाईट गोष्टी ज्या असतात, वाईट बोलणं, वाईट वागणं, वाईट चांगलं, वाईट विचार जे आहेत ना, ते आपोआप त्यांच्यामध्ये उत्पन्न होतात. आपल्याला असं वाटतं तर ते आपोआप नसून ते अनेक जन्माचे त्यांच्यावर सुसंस्कार न झाल्यामुळं आणि ते मन एकदम मोकळा असल्यामुळं, मग ते जिथं जिथं त्याचे डोळे जातील, जिथं जिथं त्याचे कान जातील, जिथं जिथं त्याचे 6 इंद्रिय जातील, तर ते 6 इंद्रिय तिथून ते कुसंस्कार घेतात आणि ते कुसंस्काराचे संस्कार त्यांच्यावर होतात. आणि म्हणून मग तसे ते लेकरं बोलतात, तसे ते चालतात आणि तसे ते वागतात. म्हणून तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. एका आम्ही उपासिकेच्या घरी गेलो. त्या उपासिकेची खूप तळमळ होती. त्यांना असं वाटत होतं की आपलं लेकरू थोडंसं संस्कारित बनावं. पण त्याची एक स्टेप आहे. निंदण्याची बी एक वेळ आहे, पेरण्याची बी एक वेळ आहे, खुरपण करण्याची पण वेळ आहे, फवारणी करण्याची वेळ आहे. ती वेळ जर गेली आणि नंतर जर तुम्ही पेरलं, जसं की मिरगाच्या पावसात पेरावं लागतंय. मिरगाच्या पावसात जर पेरलं तर त्या पिकावर पोपडा येत नाही, आळ्या पडत नाही, चिकटा येत नाही आणि भरभरून पीक येतं. म्हणून मिरगाच्या पावसात पेरतात. आता लोक चाललेत निंदायला आणि हे चाललंय पेरायला. आहे की नाही उलट का? समजा मग नंतर त्यांचं पीक मात्र या सगळ्या धोक्यात सापडल्या जातं. तसंच लेकरांवर संस्कार एखादा माणूस 15 वर्षात टाकणं सुरू करतो आणि मग म्हणतात, म्हणतेजी या मुलाला तुम्ही भिक्षू बनवा आणि याला चांगलं सुधरवा, हा आम्हाला लय त्रास देऊ लागलाय घरी. म्हणलं मग आता आम्हाला त्रास द्यायचा का तिकडं? याला घेऊन जा, कधी जाऊ बंड, जवळ चांगला वागतोय तरी घरी ठेवा.
चांगला वागतो तेवढं घरी ठेवा. काही काही महिला बी म्हणतात भंतेजी माझ्या नवऱ्याला घेऊन जा. म्हणलं बरं, जेवढा पगार आणत होतो तेवढा घरी ठेवला. आता जास्त दारू प्यायला लागला, आता कमवते म्हणून आमच्याकडे देऊ लागले. अरे वा, किती कला खरे ऐकताय. म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता हे घेऊन जा म्हणतात, पण आता डॉक्टर आहे, एखादा इंजिनियर आहे, चांगला एखादा कलेक्टर होणार आहे, चांगलं शास्त्रज्ञ होणार आहे, जज होणार आहे, असं एखादा पोरगा घेऊन जा. असं सध्या तरी भारतामध्ये अशा काही मावल्या सापडू नाही लागल्या. म्हणून मी सांगतो, एक तळमळीची आई होती आणि आम्ही त्यांच्या घरी भोजनाला गेलो होतो. असे बरेच भिक्षू लोक होतो आणि बसलो आम्ही भोजनासाठी. त्यांचा मुलगा शाळेत गेलेला होता. आई घरचे धार्मिक होते बिचारे. आणि मुलगा शाळेतून आला, त्याच्या पाठीवर जसं दप्तर होतं आणि ते एकदम त्याचा ड्रेस आम्ही जेवायला बसलो होतो. जेवायला बसल्याबरोबर त्याने ते दप्तर जसं काढलं, असं भिरकवलं की डायरेक्ट एकदम पलंगावर फेकून दिलं. ते पलंगावर आम्ही जेवतो, पलंगावर दणकन पडलं म्हणून आम्ही पाहिलं बाबा काय पडलं काय नाही. पाहिलं तर ते एकदम ते बॅग पडलेली दिसली. म्हटलं बापरे, जमलं बापा, वाचलं म्हणलं आपण. नंतर ते दप्तर फेकल्याबरोबर ती आई म्हणे भंतेजी आमचा हा पोरगा खूप हुशार आहे म्हणे. आम्ही म्हणलं पाहिलं बुवा. आता मनातल्या मनात म्हणलं म्हणजे भंतेजी हा खूप हुशार आहे म्हणे. तोपर्यंत त्यानं माहिती का पलंगावर येऊन उभा राहिला होता. इकडे तिकडे आमच्याकडे टकटक पाहत होता सगळ्याकडे. म्हणजे भंतेजी हा हुशार आहे म्हणे. मॅथ मध्ये गणितामध्ये याला पैकीचे पैकी मार्क आहेत म्हणे. काय म्हणे, गणितामध्ये याला पैकीच्या पैकी मार्क आहेत. असं म्हणल्याबरोबर त्या पोरानं जे उडी मारली की भंतेजीच्या ताटातच. जसं ताट असं उडालं की भंतेजीच्या तोंडातच वर एकदम चटकन लागलं. भंतेजी असे डचकली एकदम. म्हणे भंतेजी याला गणितात पैकीच्या पैकी मार्क आहेत म्हणे. आणि तणकन उडी मारली की भंतेजीच्या तोंडावर डायरेक्ट. अरे बापरे, आम्ही सगळे भंतेजी एकदम शांत झालो. जे भंतेजीला चांगला चटका लागला ते बिचारे उठायला तोंड द्यायला गेल्या. आणि मग त्या आईने त्याला थोडं एक चापट मारली आणि पुन्हा वाढणं सुरू केलं. आणि नंतर हळूच म्हणे भंतेजी याला ना इंग्रजीमध्ये सुद्धा. मी म्हटलं भंतेजी पटकन आपापले ताट सांभाळा. दुसरी उडी मारण्याच्या तयारी. एक बच्चा माँ बाप ने हम उनके घर पे खाना खाने के लिए गए तो संस्कार डालने का ये विधि चल रहा है. तो उनके घर में जो बच्चा था तो वो माँ बाप कह रहे कि भंती जी ये बच्चा बहुत होशियार है, बहुत होशियार है. मैथ में जितना गुण है उतने को उतना गुण लाता है. लेकिन ऐसे ही बात करते समय उन्होंने जंप मार दिया तो भंती जी के खाने में जंप मार दिया. पूरा के पूरा खाना भंती जी के मुंह पर चला गया. मैं सोचने लगा कि अरे इसको मैथ में तो 100 से 100 मार्क है, लेकिन इधर संस्कार में 0 मार्क है. और दुसरी बार भी दुसऱ्यांदा सुद्धा इंग्रजीतले मार्क सांगितले तर आम्ही आमचे ताट जपले. म्हणजे मारण कुठे याचा काही भरोसा सांगता येणार नाही. तोपर्यंत म्हणलं आता आई जर यांनी सगळ्याच विषयाचे जर मार्क सांगितले तर आम्ही एक बी भंतेची काही शिल्लक राहत नाही. प्रत्येकाच्या ताटात उड्या मारतोय का काय. तर मी लगेच म्हणलं आई कृपा करून याला कोण्यातरी रूम मध्ये कोंडा म्हणलंय. त्याला पहिल्यांदा कोण्यातरी रूम मध्ये कोंडा. आम्हाला काही जेवण देणार नाही. परंतु इतका डेंजर होता, हुशार होता, खूप हुशार होता. पैकीच्या पैकी मार्क मिळत होते लक्षात. परंतु मात्र त्या बिचाऱ्याला त्याच्याकडे कधी माहित नव्हतं, त्यावेळेला कळत नव्हतं. एकदम बिंदासपणे उड्या मारायचा. आम्ही सगळेजण ज्या रूम मध्ये त्याला कोंडलं होतं त्या रूम कडे पाहू जेवण करत होता. शेवट ते घसकार तो आतून त्या रूमला अशा लाथा मारत होता. जोर जोरात लाथा मारायचा, जोर जोरात थप 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 वाजवायचा. आम्हाला घोरच पाडलं की हा का सुटला. आम्ही जीव मुठीत घेऊन आम्ही गाई तिकडे पाहून घास घेतले. पहिल्यांदा आम्ही एवढ्या धाकात जेवलो. बघा तुम्ही विचार करा तो संस्कार. आता त्या आईने शिकवलं असेल का बरं त्याला असं? नाही ना, कोणतीच आई शिकू शकत नाही असं. कुठली तरी आई म्हटली का असं की पप्पा मम्मी किंवा हे जेवायला बसले तर पलंगावर जा आणि मी जसं म्हणलं ना तो हुशार आहे तो उडी मारायची, असं नाही शिकवलेलं ते बिचारे. उन्होंने ऐसा संस्कार नहीं दिया है. ये संस्कार कहाँ से आया, क्यों आया. तर हे भंतेजीने जो आज उपदेश केला तो तुम्हाला प्रत्यक्ष जीवनात घडलेला मी सांगतो की हा संस्कार का घडतो. कारण की जर तुम्ही सुसंस्कार नाही टाकला तरी मन हे कोरा असतं आणि ते वाट पाहून असतं की मी कुठून तरी पटकन संस्कार घेऊ. आणि तो मूळ संस्कार जर का लहानपणात झाला तर स्ट्रॉंग संस्कार असतो आईच्या गर्भाशयातला. 3 महिन्यापासून 3रा महिना, 4था महिना, 5वा महिना, 6वा महिना, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना असे 7 महिने लगातार 7 महिने त्या बालकावर आई वडिलांनी संस्कारित झालं पाहिजे आणि त्या बालकावर तिथं संस्कार टाकले पाहिजे 7 महिने. आता बघा 7 महिने टाकायचे सांगितले पण मधल्या काळामध्ये बाबासाहेब नव्हते.
बुद्ध आणि जे सम्राट अशोक आणि सगळे लोक होऊन गेले. मधला काळ जो आपल्याला ज्या धर्मामध्ये दाबून ठेवलं, त्या धर्माने काय केलं की ह्यो आपला 7 महिन्याचा जो संस्कार आहे हाच काय केलं, परिवर्तित केला आणि डायरेक्ट तो 7व्या महिन्यात डोहाळे केले पाहिजे म्हणून तो संस्कार टाकून दिला. आणि आजही बौद्ध म्हणून घेणाऱ्या अनेक स्त्रिया ज्या आहेत ते 7व्या महिन्यातच वटी भरतात, हिरव्या बांगड्या लावतात, लक्षात हिरव्या बांगड्या घालतात, हिरव्या साड्या घालतात, काहीतरी हे मळतात आणि अशा रीतीनं तो संस्कार टाकतात, जो की चुडेलनीचा संस्कार आहे. चुडेलनीचा ते नाही हिरव्या बांगड्या घालणं, ते मी एका फुलेंच्या पुस्तकात वाचले, ते त्याला मला बी लय दिवस कळलं नाही की चुडेली काय भानगडे, पण नंतर मग सांगतो तुम्हाला की ते तो संस्कार विधी करतात. आणि अनेक महिलांना हा संस्कार बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या 3-4 चॅप्टर मध्ये दिले बाबासाहेबांनी. हा दिलाय महामायांनी. आषाढी पौर्णिमेला काय 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 केलं, बाल जन्माला याच्या अगोदर ते सुसंस्कार सांगितलेले, तोच संस्कार येतो. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी एकदा भाषणात आपल्या महिलांची जी कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा महिलांना म्हटले की माय मावल्यांनो, जेव्हा मी तुम्हाला काही शिकवायचा विचार करतो तर मला तुरंत त्या ब्राह्मण मावल्यांची आठवण होते. जर का ब्राह्मण महिलांना दिवस गेले तर दिवस गेल्याबरोबर ब्राह्मण मातेला लगेच डोहाळे लागतात. हे बाबासाहेब म्हणतात बघा, डोहाळे शब्द काय म्हणतात, ब्राह्मण माऊलीला लगेच डोहाळे लागतात की आता माझ्या कुशीमध्ये जे बाळ आहे जर हे जन्माला आलं तर मग आता ती विचार करते की कुठं याला त्या पदावर जाण्यासाठी कुठं जजची आणि मॅजिस्ट्रेटची जागा खाली होत आहे की जेणेकरून माझा पोरगा त्या जागेवर जाईल. असे डोहाळे तिला पोटात बाळ असतानाच लागतात की जजची जागा कुठं खाली होत आहे आणि न्यायाची जागा खाली कुठं होत आहे, असे डोहाळे त्यांना लागतात. आणि आपल्या मायमावल्यांना मात्र कुठं महानगरपालिकेच्या झाडू मारणाऱ्याची जागा खाली होत आहे अशा प्रकारचे डोहाळे लागतात. म्हणून मी मुद्दाम म्हणून आलो की मायमावल्यांनो, तुम्हालाही आता मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागेचे डोहाळे लागू द्या, असं बाबासाहेब त्या सांगून गेले. आणि खरंच त्या काळात आपल्या अनाडी उपासक उपासिका होते बिचारे, पण त्यांनी हे पक्के शब्द बोधिसत्वाचे ध्यानात घेतले, मुलं मुली शिकवले. आणि त्याच काळामध्ये मात्र आपले क्लास 1 सुपर क्लास 1 अनेक अधिकारी आपल्या समाजामध्ये निर्माण झाले. आज देश चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शासन प्रशासनामध्ये हा वर्ग जो बाबासाहेबांनी दीक्षित केलेला वर्ग आहे, या वर्गातून अनेक लोक आहेत की जे शील समाधीचं आचरण करून तिथे गेलेत. बाबासाहेबांनी ते वाक्य त्या काळात सांगितलेलं खरं ठरलं, सार्थक ठरलं. बाबासाहेबांना तो विधीच शिकवायचा होता. अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिक त्या टायमामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा न घेतल्यामुळं अगोदरच की कसं सिस्टमॅटिक शिकवावं म्हणून बाबासाहेबांनी विचार झाला की बोधिसत्वाचा शब्द सुद्धा लोक खाली पडू देणार नाहीत. जशाप्रमाणे एखादं तेलाचा दिवा एका काठोकाठ भरलेल्या तेलाचे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना सावध असतात, तसं बोधिसत्वाचे शब्द सावध म्हणून हे लोक उचलतील आणि नक्की ते संस्कार देतील. खरंच त्याचे संस्कार शिकण्याचे, संघटित होण्याचे आणि संघर्ष करण्याचे मूल मंत्र बाबासाहेबांनी दिला. त्यातला एक मंत्र आपल्या लोकांनी जपला, शिका, बाकी 2 नाही जपले अजून. तर एवढ्या एका गोष्टीनं आपलं एवढं कल्याण झालं, तो संस्कार आपल्याकडे पडला. आणि म्हणून सुसंस्कार ही इतके महत्वाचे असतात. सुसंस्कार जर आपल्या जीवनात पडले तर निश्चित स्वरूपामध्ये माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एका ठिकाणी औरंगाबाद मध्ये एक फार मोठे अधिकारी आहेत आणि त्यांचा 1 वर्षाचाच मुलगा होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं की बंदेजी, तुम्ही माझ्या मुलाच्या बर्थडेला येसाल का म्हणे. तर म्हणलं येईल म्हटलं. तर म्हणे एका 5 स्टार हॉटेलमध्ये तो संस्कार ठेवलेला आहे. मला तिथं घेऊन गेल्यानंतर ती 5 स्टार हॉटेल नक्की 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, नक्की त्या काळामध्ये 15-20 हजाराच्या फुग्यांनी थोडी सजवलेली होती, सुंदर अशी सजवलेली होती, भरपूर पगार पाणी होता, सजवलेली होती. आणि 15-20 पदार्थ खाण्यासाठी बनवले होते. लहान लेकरांचे वेगळे होते, बाकी लोकांचे वेगळे होते. आणि त्या मुलाच्या वजनासारखा केक आणलेला होता तिथं, मोठाचा मोठा. आणि मेणबत्ती पण अशी भव्य दिव्य अशी, ह्या आपल्या मोठ्या मेणबत्तीपेक्षा आणखी एक छोटी, 2 होती ना, अशी एक मेणबत्ती होती मोठीच मोठी. आणि आता तो संस्कार विधी करायचा तर मला घेऊन गेले आणि घेऊन गेल्याबरोबर मला म्हणे भंतेजी, कमीत कमी ह्या सगळ्या कार्यक्रमाला एक 2-1 लाख रुपये खर्च केला म्हणे. 2-1 लाख. मी मनातल्या मनात थोडासा विचार केला, कारण त्या काळामध्ये आम्हाला 20 रुपयापेक्षा जास्त दान मिळायचं नाही. 20 रुपये द्यायचे कोणी, मोठ्या मोठ्या भतीजीला 50 आणि आम्हाला 10-5 रुपये द्यायचे. मी विचार केला 2 लाख रुपये खर्च केले. आणि 2 लाख रुपये, बापरे म्हटलं, 2 लाख रुपये जर यांनी शिक्षणाकडे दुसरीकडे खर्च केले असते, गरीब लोक खूप आहेत. मी मनातच विचार केला. आणि नंतर म्हणे भंतेजी 2 लाख रुपये खर्च केले म्हणे. मी हळूच त्यांना म्हटलं की तुमचा पोरगा तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेत टाकणार का पुढं. तर म्हणे नाही, केम्ब्रिज शाळेत टाकणार. औरंगाबादला केम्ब्रिज शाळा आहे, तिची फी 1 लाख रुपये आहे आणि बाकीचा सगळा खर्च 1 लाख येतो. केजीला टाकताना मुलाला 2 लाख रुपये खर्च येतो. मी म्हटलं तुमचा पोरगा नोकरीला कधी लागत,
तर म्हणजे कमीत कमी 20 वर्ष शिकवावं लागेल. कमीत कमी 20 वर्ष शिकवावं लागतं ना आजकाल. 12वीच्या पुढे तर न्यावं लागेल. फर्स्ट इयर कुठला डिप्लोमा कुठली नोकरी आजकाल 18 वर्षाच्या आत लागत नाही. मग 20 वर्ष 2 लाख रुपयाप्रमाणे जरी पकडलं तर 40 लाख रुपये तुमच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च होणार आहे. आणि तुम्ही आता 2 लाख रुपये खर्च करतात. पुढच्या वर्षी जर मला बोलवायची इच्छा असेल तर तुम्ही एक काम करा, एक पुण्य गोष्टीवर किंवा त्याच्या शिक्षणावर खर्च करा, 10-15 हजार खर्च करा आणि बाकी 1,90,000 रुपये त्याच्या अकाउंटला टाका, तर येईल म्हटलं पुढच्या वर्षी. असं मी त्यांना सांगितलं. आणि मग नंतर त्यांनी तो विधी करण्यासाठी बाकीची तयारी केली. बाकीची तयारी केल्याबरोबर पहिल्यांदाच त्यांनी मेणबत्ती आणली आणि लगेच मला म्हणे, भंतेजी ही मेणबत्ती कुठं लावू? म्हणजे मेणबत्ती कुठं लावू? आता त्यांचा विचार होता ती केकवर लावायची. तर मी म्हटलं केकवर नका लावू, बाकी कुठेही लावा, कुठेही लावा. तर दुसरे एक जण आले म्हणे, नाही 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 ते केकवरच लावा लागते म्हणे, हा नियम आहे म्हणे. तर म्हणलं मग लावा. आता ती माझ्या समोर लावली तर ती पगडून केकवर पडू लागली, केकवर पडू लागली. नंतर छोटी मेणबत्ती भगवान बुद्धापुढे सहज वाट्यामध्ये लावून ठेवला. हा संस्कार ह्या परिवाराला असल्यामुळं हे लावून ठेवल्या. अनेक लोकांनी माहित नसते की मेणबत्ती कुठे लावा. लग्न कार्यामध्ये एका लग्नात गेलो ना, तर त्या लग्नामध्ये नवरदेव नवरीला माहितच नाही की मेणबत्ती कुठे लावात म्हणून. तर ते मला विचारू लागले, भंतेजी आता ही मेणबत्ती कुठे लावू? आता वाटी आणून ठेवायची होती ना कोणीतरी तिथं, वाटी आणून ठेवायची होती. तर मला विचारू लागले, भंतेजी मेणबत्ती कुठे लावू? तर मला जागा चोपडी इथे लावा. आता तुमच्याकडे तर काय जागा काय वाटी द्या आता हेच आहे म्हटलं. मुंडन नेमकंच केलं होतं मी. म्हटलं ठीक आहे, सगळे विधी होतो मी असाच बसतो. म्हणलं असं बसावतो, तुमची मेणबत्ती पडन बिडन. म्हणलं असे घाबरले दोघं मी. म्हणलं आता अगरबत्त्या कानात द्या टोचून. मेणबत्ती अशी बसतो म्हटलं असं. काय म्हणते आता? म्हणलं किती साधी गोष्ट आहे, किती साधी गोष्ट आहे. लावायला काही तर लागत ना. बाकी म्हणा जे काय असेल ते समजा काही शिटकवायसाठी. पण हा संस्कार लग्न होतो त्या घरी गेला नाही म्हणजे किती कठीण काम आहे. लग्नातल्या नवरदेव नवरीने विचारावं याचा अर्थ क्लिअर करतो. यांनी घरी मेणबत्ती कधीच लावली नाही. सुसंस्कार बघा तिथून सुरू कसा होतो. म्हणजे सुसंस्कार कधीतरी लावली नाही तर त्याच्यामुळेच ते होतं. नाही तर नवरदेव नवरीचे हातच हालतील, थरथरच हालतील, असं कसं होतं ते सगळं. तर हे झाल्यानंतर या पट्टीमध्ये पण मला म्हणे मेणबत्ती केकवरच लावा लागते. तर मग लावा. आता ती पकडून पकडून केकवर पडत होती. आणि मग नंतर हळूच म्हणे की भंतेजी मेणबत्ती कधी फुकू? तर म्हणलं नका फुकू, राहू द्या उजेड. लाईट बीट गेली तर कामात येईल म्हणलं. तर ते नाही 5 स्टार हॉटेल कशाला लाईट जाईल म्हणे. म्हणलं काय सागाव गेली तर राईट म्हणलं नका फुकू. तर ते म्हण नाही फुकावंच लागतंय म्हणे. म्हणलं मग द्या फुकून. आता फुका म्हणल्यावर ते लेकरू होतं लहान, त्याला म्हणे फुक. आता ते म्हणे फुक. काय विचारणार, मेणबत्ती मोठी होती जरा, ती काय विचारणार, फू फू केलं. आता 2दा-3दा केल्यावर ती काय विचारणार. मी म्हटलं एक काम करा, दोघं नवरा बायको त्याचं पोट दाबा म्हणलं. त्याचं पोट दाबा तेव्हा जोराने हवा निघन म्हणलं, तेव्हा ती मेणबत्ती विझन म्हटलं. असं म्हणल्यावर ते मम्मीने डोळे वाचले, त्याच्यावर म्हणे फुकणारे. आता ते पोरग घाबरलं आणि फुकायला गेलं तर लालच पडली, थुकलं त्याचे. पहिल्यांदा काय पडलं होतं मेणबत्ती, नंतर त्याचा धुका पडला. तुम्ही लांब असता तुम्हाला दिसत नाही, आम्ही जवळ असतो आम्हाला दिसत नाही, शेजारीच असतो तिथं. त्याच्यामुळे धुका बी पडला. मी म्हटलं अरे बापरे डेंजरस काम आहे. नंतर मग म्हणे की भंतेजी हा फुगा कधी फोडू? म्हणलं हा फुगा मी गेल्यावर फोडा. तर नाही नाही म्हणे आत्ताच फोडावं लागतो. म्हणलं मग फोडा. फोडल्याबरोबर काय झालं, अर्धी चमकी पडली केकवर आणि अर्धी पडली आमच्या डोक्यावर. आता आमच्या डोक्यावर चमकी पडली तर निघत नाही, तुमच्या डोक्यावर पडली अशी झटकली तर निघून जात. पण आमच्या डोक्यावर जर पडली आणि असं काढायला गेली डबल चिटकली, अशी सगळी चिटकली चमकी चिटकली. बाहेर गेल्यावर एक माणूस म्हणे भंतेजी तुम्ही पण चमक्या लावता का? पडलेला पडली अंगावर. म्हणलं इकडे तिकडे असं ती चमकी पडेल, लोकांना वाटलं भंतीची चमकीच लावून आले. आता बड्डे मध्ये बघा चमकी पडली, मेणबत्ती पडली, त्याचा लाल थुका बी पडला आणि नंतर ज्याचा बड्डे ते बेहोस. त्याला म्हणे काप केक काप. म्हणे केक कापल्याबरोबर केक त्यानं कापला तर डायरेक्ट पोराने टाळ्या वाजून हॅपी बर्थडे टू यू म्हणलं. असं म्हणल्याबरोबर यानं लगेच केक घेतला आणि लगेच मम्मीला चारला, बोट चाटून घेतले. पुन्हा त्याच हाताने घेतला, पप्पाला चारला, पुन्हा बोट चाटले. मी पाहून घेतलं आणि नंतर म्हणे आजीला चारलं. आता आजी बिचारी थोडी म्हातारी झाली होती, दरवाज्यात बसलेली होती. आजीला चारायला गेला तर आजीची मान अशी अशी हालत होती. आता म्हातारपणात इथं तंबाखू होती आजीच्या. आता असा चारायला गेला तर ते केक खाल्ला, तंबाखूचा गोळाच घेऊन आला हाताला लागला तंबाखूचा गोळा. हा मी जवळून पाहिला आणि त्याच हातानं नंतर म्हणे आता आजोबाला चार. मला थांब थांब थांब, आजोबा लोक चालू बोलला आता. नंतर मी विचार केला की आता जर तू सगळ्यांना चारला, नंतर मला म्हणते तुम्ही खा. म्हणलं तूच खा बाची वडलेला, मी नाही खात. कारण याचे काय हाल झाले केकचे मी पाहिले, सगळे हाल झाले. म्हणून उपासक उपासिकांनो हे संस्कार
मध्ये कुठून आले? त्यांनी कुठल्या तरी सिरियल मध्ये, कुठल्या तरी पिक्चर मध्ये, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये पाहिले. हे सुसंस्कार बुद्धाच्या धम्मग्रंथात नाहीत, त्रिपिटकात नाहीत, आणि मला वाटतं कुठल्याही भिक्षूने ते शिकवलेले नाहीत. आनंद साजरा करा, काय हरकत नाही, परंतु अशा प्रकार सुसंस्कार होऊ शकत नाही, तो कुसंस्कार बी होऊ शकत नाही. एक आनंद होऊ शकतो, परंतु मात्र आज बुद्धजींनी सांगितलेला हा सुसंस्कार आपण आपल्या लेकरांबाळावर निश्चित स्वरूपामध्ये टाकून आपलं जीवन सुखमय बनवलं पाहिजे. आणि म्हणूनच बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती की मी माझं शरीर सोडण्याच्या अगोदर जर मला आयुष्य भेटलं तर मी औरंगाबाद या ठिकाणी, बाबासाहेब हे वाक्य बोलले होते की औरंगाबाद या ठिकाणी जे रस्त्यावर कोणी त्यांना माय नाही बाप नाही असे अनाथ जे लेकर रस्त्यावर टाकून दिलेले आहेत, असे लेकर मी सगळे कलेक्ट करीन, त्यांची आई बनेन, त्यांचे वडील बनेन, आणि तशा प्रकारचे धम्मा संस्कार केंद्र उभं करत. म्हणून बाबासाहेबांनी सेमिनारसाठी बँगलोरला जमीन घेतल्या होत्या, अशा भारतात बऱ्याच ठिकाणी घेतल्या होत्या. तर बाबासाहेबांची अंतिम इच्छा होती. आणि म्हणून जेव्हा ते वाचण्यात आलं तेव्हा मी ठरवलं की हे सुसंस्कार मायबापांना वेळ नाही, त्यांना टाकायला वेळ नाही, बऱ्याच जण काही कामाला जातात आणि पुरुष मंडळी जरी कामाला जातात तर महिला मात्र घरी थोड्याशा त्याही बिझी आहेत बिचाऱ्या, टीव्ही सिरियलमध्ये तिकडं थोड्याशा जास्तच बिझी आहेत ऐकलं. त्यामुळे संस्कार टाकण्यासाठी वेळ नाही. पण मी विचार केला की आपण अशी एक शाळा काढूया, सुसंस्कार केंद्र काढू, आणि तिथं आपण मायबापांना पण ऍडमिशन देऊ. म्हणून पुढे चालून 3 महिन्याचं गर्भधारणा झालेले आई आणि वडील तिथं ऍडमिशन घेऊ शकतात. मग ते ऍडमिशन घेतल्यानंतर ते त्या बाळांवर कसे संस्कार टाकायचे, काय संस्कार टाकायचे, तसेही काही बॅच चालवल्या जातील. आणि जे लेकरं ऑलरेडी शाळेत येतात तर त्या लेकरांना सुद्धा सकाळी 4 वाजेपासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत त्यांचा पूर्ण टाइम टू टाइम शेड्यूल राहील, आणि त्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. आणि येणाऱ्या भावी काळामध्ये असे प्रशिक्षित बौद्ध धर्माचे प्रचारक आणि आचरक निर्माण करणारे केंद्र मी 7.5 एकर जमीन विकत तुमच्या 1 रुपया दानातून घेतलेले आहेत. आणि त्या अनुषंगानेच अनेक उपासकांनी जे धम्ममय भारत मिशनसाठी किंवा तांब पितळ चांदी सोनं दिलेलं आहे तर ते औरंगाबादला उभं केलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात ते उभं राहावं असं माझी इच्छा आहे. आणि काम सुरू झालं, उद्घाटन झालं, आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच मी बिमार पडलो, आणि चक्क 1 वर्ष झालं. ह्या नोव्हेंबरमध्ये बिमार पडलो होतो. ह्या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्येच माझे रिपोर्ट नॉर्मल आले. 1 वर्ष तिच्यात गेलं, म्हणून आपल्याला ते बिल्डिंगचं काम करता नाही आलं. लवकरच आता ते बिल्डिंगचं काम सुरू होईल. आज आपल्या आईनं सुद्धा एका कुटीसाठी दिलेला आहे, त्याही परिवारासाठी आपण साधुकार दिलेला आहे. अनेक असे परिवार तयार व्हा. एक कुटी सहज आपल्या समाजात 1 कुटी बनवून देऊ शकतात. 1 कुटी बनवून देणं काही अवघड नाही आहे. शाळेची 1 रूम सहज बनवून दिल्या जाते. असं 10-12 जर लोक एकत्र आले, 10-10, 12-12 जर शाळा जर उभ्या राहिल्या तर निश्चित स्वरूपामध्ये काही दिवसापूर्वी आईनं मला फोन केला होता. आईचे सुपुत्र ज्या ठिकाणी कामाला आहेत तेथे जर त्या संस्थेला ATGची मान्यता जर असेल तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्याकडे सुद्धा काही फंड असतो, जो फंड त्या ट्रस्टला दिला जातो. मी अनेक आमच्या 3-4 भरतीला ATG सर्टिफिकेट मिळवून दिलं होतं. माझ्या पण संस्थेला होतं, आणि आपले फार मोठे अधिकारी होते, वालपले साहेब इकडचेच होते, तर ते असिस्टंट कमिशनर होते, तेव्हा त्यांनी ते दिलं होतं. पण नंतर मी थोडासा मध्ये बिमार पडल्यामुळे त्याचं रिन्युव्हलेशन राहिलेलं आहे. ते डॉक्युमेंट मी तयार करता येईल, निश्चित झाल्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेटनुसार तेही आपल्याला हेल्प करता येईल. म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता तुमच्या सर्वांच्या हितासुखासाठी, कल्याणासाठी एवढाच उपदेश देतो की ताई शाक्या छोटी उपासिका ही आज महापुण्य घेऊन आलेली आहे, आणि त्या पुण्याच्या बळाने सगळ्या परिवारांनी त्या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी हा संस्कार विधी केला, आणि बालिकेच्या खात्यामध्ये पुण्य अर्जित केलेलं आहे. त्या पुण्याच्या बळाने तिचं भावी जीवन सुख समृद्धीचं जावो, भरभराटीचं जावो, तिच्या जीवनामध्ये प्रज्ञा, शील, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, धनद्रव्याची अभिवृद्धी होत राहून तिच्या कामात तिला सुयश प्राप्त हो, यश कीर्ती अजरामर हो. या पुण्याच्या बळाने तिच्या साऱ्या शिक्षणातल्या, नोकरी पाण्यातल्या, व्यापार व्यवसायातल्या आणि मोठ्या अध्यात्म क्षेत्रातल्या साऱ्या इच्छा, आकांक्षा, संकल्प, अधिष्ठान पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण हो. तथागत भगवंतांनी ही स्त्री रत्नाला अधिक महत्व दिलेलं आहे. म्हणजे पुरुषापेक्षा स्त्री ही बौद्ध धर्माच्या प्रचारामध्ये त्या काळातही पुढे राहिलेली आहे. बौद्ध धर्माचा प्रचार भगवंताच्या काळात सुद्धा जवळजवळ 60 ते 70% महिलाच पुढाकार घेऊन बुद्धाच्या धर्माला प्रकाशित करण्यात त्यांचं योगदान राहिलेलं आहे. कारण भिक्षूला लागणारं भोजन त्याच देतात, भिक्षूला लागणाऱ्या ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत बिचाऱ्या तर ते त्यांच्यापासूनच प्राप्त होतात. त्या अप्रमादी बनवून, उत्साही बनवून आतापर्यंत 2600 वर्षापासून भगवंताचा भिक्खू संघ जर जीवित असेल आणि टिकून असेल तर तो केवळ आणि केवळ महिलांच्या श्रद्धा बलानं आहे. आणि म्हणून आज यांना एक पुत्री रत्न प्राप्त झालेला आहे. ते निश्चित स्वरूपात दोन्ही कुळाचा, आईकडच्या कुळाचा, बापाकडच्या कुळाचा म्हणजे पप्पाच्या मम्मीकडच्या कुळाचा, दोन्ही कुळाचा ते निश्चित स्वरूपात उद्धार करेल. तिच्या त्या सगळ्या लक्षणावरून, तिच्या त्या
सगळ्या ऊर्जा एनर्जी आणि तिच्या त्या जिद्द स्वभावावरून निश्चित स्वरूपामध्ये लक्षात येत आहे की बस या परिवाराला तसे संस्कार टाकत राहणं. संस्कार टाकण्यासाठी कितीही पैसा खर्च झाला तर बिलकुल तुम्ही चिंता करू नका, तो सगळा वसूल होतो. सुसंस्कार टाकण्यासाठी लाखो रुपये जरी खर्च झाले तर ते कधीच वाया होत नाही. ते अवघ्या 1-2 महिन्याच्या पगारामध्ये सगळे वसूल होऊन जातात. मुला मुलींना पुढे भविष्यात 10-10, 20-20, 50-50 नाही तर 1-1 कोटी रुपये पगार होणार आहे. तुम्ही पुढच्या दिशेने विचार करा. जे पोरं नासाच्या संशोधनासाठी पुढे चालून नासाचं जे संशोधन आहे ते प्लॉटिंग तिकडे चालणार आहे, तर ज्यांचे पोरं पोरी प्लॉटिंग जर तिकडे चालली तर मग तिकडं मटेरियल इथून नेत असताना ज्या कॉस्मसच्या सहाय्याने घेऊन जाईल तर कॉस्मस यान बनवण्याचे पार्ट बनवतील. जर तसे IT सेक्शनला जातील तर त्या पोराला बिल गेट्स पेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पेमेंट राहील. आणि म्हणून आपण आपल्या मुला मुलींना तशा प्रकारे पुढची दिशा देण्यासाठी जपानमध्ये नोकऱ्या प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. माझाही त्या इन्स्टिट्यूटचा तोच उद्देश आहे की सगळ्या जगामध्ये आपले पोरं पोरी जातील अशा 7 भाषा तिथे शिकवण्याचा पण माझा संकल्प आहे. आणि म्हणून आज या बालिकेवर तिच्या संपूर्ण माता पित्यांच्या सगळ्या संस्कारावरून लक्षात येतं की बुद्ध धम्माचे संस्कार लहानपणीच बाबासाहेबांचा जय भीमचा उच्चार लहानपणापासूनच या बालिकेला शिकून या परिवाराने महान पुण्य अर्जित केलेला आहे. या पुण्याच्या बलाने ती रोज भीमाचा जय करत आहे तर तिच्या जीवनाचा जय हो अशी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो. धम्मदेशना समाप्त करतो. पूज्य भिक्खू संघाला अशी विनंती करतो की या बालिकेसह सगळ्या उपस्थित परिवारांना आशीर्वाद मैत्री कथा म्हणून विवजन्तु सर्वरोगो विनशतु माते भवद्वन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. वंदन करा. बुद्धं नमः